एका बिझनेसमॅनला भेटलो मी. तर चर्चा करता 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 त्या बिझनेसमॅननी मला सांगितलं की माझ्या बँकमध्ये 10 लाख रुपये आहेत. मी म्हणालो 10 लाख रुपये एवढ्या अकाउंटमध्ये का ठेवले? तर त्याने सांगितलं की नाही, मला आहे ना मागे एकदा लॉकडाऊनच्या वेळेस मला खूप अडचण आली होती, म्हणून मी माझ्या अकाउंटमध्ये पैसे साठवून ठेवलेले असतात. मला त्या पैशांची गरज लागत नाही, पण मी इमर्जन्सीसाठी ते पैसे ठेवलेले. मी त्याला म्हणलं, अरे तू बँकमध्ये पैसे ठेवतो, बँक तुला किती टक्के व्याज देते? 6%. आता सेव्हिंग अकाउंट वरती तुम्हाला 6% मिळतात. तेच तुम्ही जर त्याच्यावरती इन्फ्लेशन ऍड केलं तर 7% आता सध्या आपल्याकडे महागाई चालू आहे. तुमचे पैसे ग्रो नाही डिग्रो होत आहेत. आपण फक्त एक मेंटली विचार करतोय की माझे पैसे सेफ आहेत आणि जे आपल्याला दिसत आहेत, आपल्याला ऍक्च्युअली खरंच जर पैशांची वाढ करायची असेल आणि पैसे सेफ करायचे असतील तर जे न दिसतं ते पाहायला लागेल. ते म्हणजे काय? आपल्याला पैशांची ग्रोथ बघायला लागेल. ह्याच्यामध्ये होतंय काय की तुम्ही जे 10 लाख रुपये ठेवत आहात सेफ्टी ह्या हिशोबाने, ऍक्च्युअली आपण ते 10 लाख रुपये फक्त ठेवत नाही आहोत, आपण पैसे डिग्रो करत आहोत. मी त्या क्लायंटला एक उदाहरण दाखवलं आणि त्यांना मी सांगितलं की हेच पैसे जर आपण प्रॉपर पद्धतीने बॅलन्स काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर साधारण तुम्हाला वर्षाला 10 ते 12% रिटर्न तुम्ही याच्यातनं घेऊ शकता. आणि 10 ते 12% मिळाल्यानंतर तुमचे बँकेचे इन्फ्लेशन वगैरे मायनस करून सुद्धा जर तुम्हाला तुमच्या पैशांवर ग्रोथ मिळत असेल तर हरकत काय? मग ऍज अ बिझनेसमॅन त्या व्यक्तीला ते पटलं, त्यांना ते वाटलं की हा बाबा मी सांगतो ते योग्य आहे, आपण या पद्धतीने काहीतरी करू बघावं. आणि त्याच्यानंतर मग आमचं पुढं इन्व्हेस्टमेंटच्या बद्दल प्लॅनिंग करण्याचा चर्चा ठरली. तर तुम्हाला सुद्धा तुमचे इन्व्हेस्टमेंट जर असेच फक्त बँकमध्ये किंवा फिक्स्ड डिपॉझिट मध्ये किंवा असं कुठे पडून राहिले असतील पैसे आणि तुम्हाला वाटत असेल की या पैशांना योग्य मार्गी लावावं, प्रॉपर गुंतवणूक करावी, तर मला डीएम करा या व्हिडिओला. मी तुम्हाला याच्याबद्दलची प्रॉपर गुंतवणूक कशी करण्याची याबद्दलचं गाईड करेन.